ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातने सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्ये नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद भागवत सत्संग आणि पाठीमागच्या सत्संगामध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं होतं, ज्यामध्ये भगवान शंकर आणि समोर बसलेल्या देवी सती आणि त्यांनी पाहिलं की सगळे लोक आकाश मार्गातून चाललेले आहेत, सगळे देवी देवता सजून धजून, ज्यामध्ये आता देवी सती विचार करते की हे चालले कुठं. तेव्हा भगवान शंकर त्यांना सांगतात की हे तुमच्या वडिलांच्या घरी चाललेले आहेत. काय आहे तिथे तर म्हणाले तुमच्या वडिलांनी खूप मोठ्या यज्ञाचं नियोजन केलेलं आहे आणि तो यज्ञ कोणता आहे तर सांगितले की वाजपेयी यज्ञ, त्याला बृहस्पती सव असंही म्हणतात. तर मग अशा प्रकारचा हा खूप मोठा यज्ञ त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीने केलेला आहे. मग वडिलांच्या घरी आहे म्हणजे माहेरून अशा प्रकारे एवढं मोठं कार्यक्रम आहे. माहेरी म्हटल्यानंतर स्त्रियांना स्वाभाविक इच्छा होती जाण्याची. तर ती म्हणली मग हे सगळे लोक चालले मग आपल्याला नाही जायचं. तेव्हा भगवान शंकर सांगतात की आपल्याला निमंत्रण नाही. तर का निमंत्रण नाही याचं कारणही आपण जाणून घेतलं होतं, ज्यामध्ये की त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी जी सभा भरली होती त्या सभेमध्ये भगवान शंकरांचा दक्ष प्रजापतीने घोर अपमान केला होता आणि त्या अपमानानंतर अत्यंत भयानक अशी गोष्ट तिथे आणखी घडली. ती गोष्ट म्हणजे अशी आहे, ज्या ठिकाणी भगवान शंकर सांगतात की देवी असं असं झालं होतं
ज्यामध्ये दक्ष प्रजापतीला वाटलं की खूप मोठा अपमान झाला म्हणून तो नको नको ते बोलला आणि ते सहन झालं नाही. कोणाला? भगवान नंदीश्वराला. नंदिकेश्वराला काही सहन झालं नाही. आपल्या स्वामीचा झालेला हा घोर अपमान पाहून त्यांना प्रचंड क्रोध आला आणि त्या क्रोधामध्ये त्यांनी दक्ष प्रजापती समवेत संपूर्ण ब्राह्मण कुळालाच शाप देऊन टाकला. तर काय शाप दिला? तर सांगतात त्या ठिकाणी भगवान नंदीश्वर बोलू लागले की हा जो दक्ष आहे अत्यंत अज्ञानी मूढ व्यक्ती, हा विषयाने अंध झालेला, अहंकाराने भरलेला हा अत्यंत मूढ व्यक्ती जसं तोंडामध्ये येईल तसं बोलून गेला. या अत्यंत मूढ व्यक्तीचं थोड्याच काही वेळानंतर तोंड कसं होऊन जावं? सांगितलं की अगदी बोकडाचं तोंड होऊन जावं, बकरेचं तोंड होऊन जावं. आणि अशा माणसाने अत्यंत घोर, अत्यंत नीच, निंदनीय काम केलेलं आहे. म्हणून याला असा अभिशाप आहे की याच्या संपूर्ण कुळामध्ये अत्यंत नीच आणि निंदनीय काम करणारे सगळे निघावे. आणि दक्ष प्रजापती ब्राह्मण आहे, संपूर्ण ब्राह्मण कुळाला अभिशाप लागला. त्यामध्ये सांगितलं की संपूर्ण अत्यंत विचित्र असा हा प्रकार, अत्यंत विचित्र प्रकारे या ठिकाणी यांनी केलेला आहे. आणि अत्यंत मोहामध्ये जडित असलेला व्यक्ती जो अंधकारामध्ये असतो याने कधीही प्रकाशात येऊ नये. म्हणजे अशा व्यक्तीला कधीच आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ नये. आत्मस्वरूपाचं ज्ञान तो सोडा हो, त्या आत्मस्वरूपाकडे जाण्याकरता जो रस्ता आहे, अंतःकरण शुद्ध होण्याकरता जे कर्म उपासना आधी सांगितलेलं आहे, हे सुद्धा ह्या लोकांच्या हातून घडू नये. हे जेवढे ब्राह्मण लोक आहेत ना, त्यांनी काय करायचं? फक्त आणि फक्त पोट भरायचं आणि पोट भरण्याकरता शास्त्राचा आधार घ्यायचा. जेवढे व्रत, वैकल्य, जे काही अनुष्ठान, पूजा पाठ, यज्ञ मोठे मोठे जे काही आहे, हे सगळ्याच्या सगळं ब्राह्मणांनी फक्त आणि फक्त कशाकरता वापरायचं? पोट भरण्याकरता. आणि अशा प्रकारचा घोर शाप दिला. या सगळ्या लोकांचं चित्त कधी शुद्ध होऊ नये, अंतःकरणामध्ये कधीही आत्मस्वरूपाचं चिंतन येऊ नये. ब्राह्मणाचं जे स्वाभाविक कर्म आहे, ब्रह्मकर्म स्वभावजम, जसं काय निरंतर तप, शौच, ध्यान, यज्ञ, याग, यजन, याजन, यज्ञ करायचे, यज्ञ करवायचे, अध्ययन करायचं, अध्ययन करवायचं, म्हणजे शास्त्र शिकायचं स्वतः आणि दुसऱ्यांना शास्त्र शिकवायचं. आणि विशेष म्हणजे जे शास्त्र शिकवलं जातंय त्याचं आचरणही करायचं. अशा प्रकारे ब्राह्मणांचे हे स्वाभाविक कर्म आहेत. सात्विक वृत्तीमध्ये निरंतर राहणं हे यांचे स्वाभाविक कर्म आहेत. आणि हे सगळे स्वाभाविक जे कर्म आहेत ब्राह्मणांचे, हे यांच्याकडून कधीच घडू नये. अशा प्रकारचा अभिशाप अगदी कुळालाच देऊन टाकला. आणि म्हटले की हे ब्राह्मण लोक जेवढे आहेत फक्त पोटापुरतं कामं करतील. आणि तेच खरं तर बऱ्यापैकी पाहायला मिळतं. सर्व ब्राह्मणांनी आपली आपली जी दिनचर्या आहे, आपले जे काही वर्णाश्रम धर्मानुसार जे काही घालून दिलेले वेदविहित कर्म आहेत, या सगळ्यांचा त्याग केलेला आहे. काय करायला पाहिजे बरं? एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये जागलं पाहिजे, उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून ब्राह्मणाचं काय कर्म आहे? सर्वांनीच उठलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये आपले आपले जे कर्म आहेत, तर सांगितलं की ब्राह्मणाने गायत्रीची उपासना करावी, संध्या उपासना करावी. त्रैकालिक संध्या जी आहे, ज्याला प्रातःकालीन संध्या म्हणतात, पण सायंकालीन संध्या, आणि जी दुपारी सुद्धा करायची असते मध्यकालीन संध्या, ज्याला तुरीय संध्या असं पण म्हणतात. मग या संध्येच्या व्रताचं जे आहे नियम, या नियमाला पालन केलं पाहिजे. हा ब्राह्मणाचा नियम आहे. आणि हा त्रैकालिक संध्या उपासना करणारा जो ब्राह्मण आहे परम तेजस्वी असतो. आणि ब्राह्मणाकडे तेज हेच खूप मोठं धन आहे. तेज नाही तर तो ब्राह्मण दरिद्र आहे. बघा, ज्याच्याकडे जे पाहिजे ते जर नाही तर काय समजायचं? तो दरिद्र आहे. संन्यासाकडे काय आहे? आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे, निरंतर अपरिग्रह वृत्ती आहे, 5 प्रकारचे सत्य, शौच, दम आदी जे काही सांगितलेले शास्त्रामध्ये, याचं पालन केलं पाहिजे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योगामध्ये आरूढ झालं पाहिजे. चित्तवृत्ती स्थिर राहिली पाहिजे. ज्याच्यामध्ये अत्यंत व्यवहित जी बुद्धी आहे ती संपूर्णतः परमात्म्याच्या चरणी, श्री चरणावर वाहिली पाहिजे. संपूर्ण समर्पण पाहिजे. अशा प्रकारे निरंतर आत्मस्वरूपामध्ये आत्मनिष्ठ जनी झाले जीवनमुक्त. असे जीवनमुक्त महात्मे जे की आत्मनिष्ठ आहेत, अशा प्रकारचे आत्मस्वरूपामध्ये ज्यांची निष्ठा आहे, हे संत महापुरुषांचे, संन्यासी लोकांचे हेच धन आहे बरं का.
तुमची तपस्या किती आहे, तुमचा त्याग किती आहे, तुमच्याकडे वैराग्य केवढं आहे, तुमचं ज्ञान केवढं आहे, हे संन्यासी माणसाचं धन आहे. त्या ठिकाणी जर संन्यासी माणसाकडे फार मोठ्या मोठ्या गाड्या, मोठमोठे आश्रम, मोठमोठे भक्त आणि मोठा बॅलन्स हे सगळं असेल तर हे धन नाहीये. आणि याच्या व्यतिरिक्त जर तपस्या नाहीये तुमच्याकडे, शास्त्र नाहीये, तर मग ते संन्यासी एवढं असूनही कसा आहे? निर्धन आहे, दरिद्र आहे. ज्याच्याकडे जे धन पाहिजे ते मिळालं पाहिजे ना, बरोबर की नाही? विद्यार्थ्याकडे काय पाहिजे? विद्याधन पाहिजे. विद्यार्थ्याकडे जर लाखो रुपये मिळाले तर आपल्याला काय वाटेल? शंका वाटेल ना, त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? आले म्हणजे काय? ते नसायला पाहिजे याचा अर्थ, बरोबर ना? जे नसायला पाहिजे ते त्याच्याकडे दिसतंय आणि जे पाहिजे ते मात्र दूर दूरपर्यंत नाही. मग विद्यार्थ्याकडे विद्याही त्याचं धन आहे, तसंच संन्याशाकडे त्याचं त्याग, त्याची तपस्या हे धन आहे. हे ब्राह्मणाकडे सुद्धा तेच धन आहे. तुमची तपस्या किती आहे, तुमचं तेज केवढं आहे. आणि तेज असं तसं येत नाही बरं का महाराज. 8, 9, 10 वाजेपर्यंत झोपा काढायच्या, रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत जागायचं आणि नको नको ते जिथे जे काही मिळेल खात राहायचं. कशाही प्रकारचं आचरण करायचं. कधी ना पूजा, ना पाठ, न कधी ध्यान समाधी, न जप, न साधना, कुठल्याही प्रकारच्या सद्विचारांचा डोक्यामध्ये वावरच नाहीये. अशा लोकांचं कधीही तेज वाढू शकत नाही. जे लोक तेजस्वी असतात ना, समजून घ्यायचं की यांच्या जीवनामध्ये निरंतर शास्त्रचिंतन आहे, सद्विचारांचा वापर आहे, जीवनामध्ये खूप सुंदर सुंदर विचारांनी नटलेलं आहे यांचं जीवन. अशा प्रकारे तिथे समजून घ्यायचं. ज्यांच्या स्वाभाविक, ज्यांच्याकडे तेज आहे, ज्यांच्या वाणीमध्ये तप आहे. तप अनेक प्रकारचं असतं, वाणीचंही खूप मोठं तप आहे. हे अत्यंत प्रभावशाली जी वाणी आहे संन्यासी महात्म्यांच्याकडे का असते? कारण की त्यांनी स्वतः त्यामध्ये एवढं मोठं तप केलेलं आहे, साधना आहे, ते फुकट मिळालं नाही. मग यासाठी सांगितले की ब्राह्मणांनी सुद्धा आपले जे कर्म आहे विधिवत पालन केले पाहिजे, तेव्हा त्यांचं धन मिळेल. परिश्रम सर्वांना आहे बघा. क्षत्रिय लोकांना तुम्ही काही कष्ट केले समजा तर तुम्हाला धन मिळणार आहे ना. फुकट कोण देणार आहे तुम्हाला धन? आणि फुकट मिळालेलं धन पचत सुद्धा नाही. फुकट बघा, फुकट जरी धन मिळालं तरी त्याला डोकं तरी चालवावंच लागतं ना. फुकट कसं काढायचं तेवढं तरी डोकं असतं ना. बघा असं तुम्हाला लगेच येऊन हे घ्या पिशवीवर पैसे तुमचे, असंही नाहीये. एखाद्याकडून पैसे जर काढायचे असेल तर त्याच्याकरताही डोकं चालवावं लागतं. म्हणजे फुकट काहीच नाहीये. फुकट साधारण धन मिळत नाहीये. तर आध्यात्मिक जीवनशक्ती, तेज, तपस्या हे काही फुकट मिळत नसते. त्याच्याकरताही फार परिश्रम लागतात. तेच सांगितलं की ब्राह्मणाकडे जी तपस्या आहे, ब्राह्मणाकडे जे तेज आहे ते सुद्धा तपस्येतूनच येतं. तपस्या केलं तरच त्या ठिकाणी मिळणार आहे. मग याच ठिकाणी सांगितले की ब्राह्मणांनी नंदीश्वरांनी जो शाप दिला की ब्राह्मण लोक सगळे कर्म सोडून देतील, त्यांची संध्या उपासना राहून जाईल, कुठले यज्ञ याग आदी करणार नाही, शास्त्र शिकणार नाही आणि शास्त्रीय विहित कर्म जे आहेत ते स्वतः आचरण कधी करणार नाही. मग ते करतील काय? तर म्हटलं त्यांचं काम आहे, फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्या व्यवसायापुरतं पोट भरण्याकरता ते काम करतील. पोट भरायचं आहे म्हणून फक्त उपजीविका करून अशा प्रकारचं जीवन जगतील आणि केवळ स्त्री, पुत्र, धन आदी या सर्व विषयांच्या मध्ये आसक्त राहून आपल्या जीवनाला पूर्णतः काय करतील? नष्ट करतील. अशा प्रकारचा घोर अभिशाप देऊन टाकला. अभिशापच मिळाला आणि ते पाहायलाही मिळतं. पुढे पुढे आणखी काय होईल विचित्र प्रकार सांगता येत नाही, बरोबर आहे ना. आजकाल तर ब्राह्मणांच्या खांद्यावर मुंजही पाहायला मिळत नाही. फार विचित्र प्रकार आहे. ज्यांच्या खांद्यावर दिसतंय ना जाणवणच अजून तरी ठीक आहे बाबा, हे फार नाही बिघडलेलं, अजून तरी चांगलं आहे. बरेचसे ब्राह्मण असे आहेत, ब्राह्मण म्हणून निशाणीच काही नाहीये. एक तर मुंज पाहिजे, सगळ्यांनाच पाहिजे, सर्व क्षत्रिय आणि वैश्यांना सुद्धा विधान आहे. पण जर नाही करत कलियुग आले तर कमीत कमी ब्राह्मणांनी तरी ठेवावं, शिखा ठेवावी, छानशी मोठी लांबलचक छानपैकी शिखाबंधन करावं, त्या ठिकाणी मुंज संस्कार व्हायला हवाय. पण आजकाल जे लोक फक्त ह्याच्यामध्ये आहेत ना, अध्यात्मामध्ये थोडे थोडे त्यांच्या व्यवसायामध्ये समजा ते ठेवलेले आहे, पण बाकी नोकरदार वर्ग बऱ्यापैकी ज्यांच्याकडे खांद्यावर मुंज पाहायला मिळत नाही. आणि ह्या सगळ्या नियमांच्या विहित झालेलं एक जे आहे नंदीश्वरांचा शाप काही खोटा ठरलेला नाही, अगदी व्यवस्थितच बोललेत. पण तरीही बघा एवढा मोठा अभिशाप देणं ब्राह्मण कुळाला फार मोठी हानी आहे. आणि ही हानी फक्त त्यांची नाही बरं का, ही हानी संपूर्ण समाजाची आहे, संपूर्ण समाजाची. कारण वेदाला धारण करण्याची बुद्धी कोणाकडे आहे?
ब्राह्मणांकडे आहे. ब्राह्मणांना अधिकार आहे वेद शिकण्याचा, वेद पाठ करण्याचा, वेद समजावून सांगण्याचा. आणि वेदाच्या जेवढ्या आज्ञा आहेत, वेद एक संविधान आहे आपल्याकरता. आणि या वेदाच्या ज्या आज्ञा आहेत त्या राजाला समजावून सांगण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांचा आहे. आणि जर ब्राह्मणांनी राजाला वेदाच्या आज्ञा शिकवल्या नाही तर राजा वेद विरुद्ध आचरण करेल. आणि जसा राजा बिघडला तशी सगळी प्रजा सुद्धा बिघडून जाते. राजा यथा राजा तथा प्रजा. मग सगळ्यात महत्वाचं काम आहे ब्राह्मणांचं. तुम्ही वेदाला शिका, वेदाला धारण करा, वेदाच्या आज्ञा काय आहेत त्या राजाला शिकवा. आणि राजाने शिकल्यानंतर त्या आज्ञा आपल्या प्रजेवर लागू करा, त्या संविधानाला प्रजेवर लागू करा. स्वतःही आचरण करून आपल्या प्रजेला सुद्धा वेदाच्या आचरणामध्ये घाला, जेणेकरून वेद विरुद्ध काम होणार नाही, पाखंड मत पसरणार नाही आणि सगळं सुरळीत चालेल, सगळे सुखात आनंदात राहतील. एवढे लोक जे आज दुःखी दिसतात ना, त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे वेदाच्या विरुद्ध आचरण करतात. वेदाने जे सांगितलं, वेदाची जी आज्ञा आहे ती मात्र कुणीही पाळत नाही. आणि अशाच प्रकारे हे न होण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं, अत्यंत उच्च वर्ग जे डोक्याचं ज्यांचं काम आहे, भगवान परमात्म्याच्या मुखामधून ब्राह्मणस्य मुखमासीत आहे ना, बुद्धीचं ज्यांचं काम आहे, वेद धारण करायचं सोपं काम नाहीये. आणि जे केवळ ब्राह्मण करू शकतात, आज त्यांची बुद्धी जर नष्ट झालेली आहे तर मग संपूर्ण समाज नष्ट होतो, याच्यामध्ये काहीही विशेष नाहीये. हे असं स्वाभाविक होणार. आणि मग हेच या ठिकाणी अभिशाप नंदीश्वरांनी देऊन टाकला. अत्यंत दुःखद अशी ही वार्ता आहे. याच्यामध्ये बघा पुढे असं झालं, मग भृगु ऋषी होते, त्यांना फार वाईट वाटलं, म्हणजे हे तर चांगलं झालंच नाही, ब्राह्मणांना शाप दिला, सगळे ऋषीमुनींनाच एक सोबत शाप लागला ना हो. मग भृगु ऋषींना खूप जास्त वाईट वाटलं, अत्यंत क्रोधामध्ये ते आले आणि त्यांनी सुद्धा आता भगवान शंकरांच्या भक्तांना अभिशाप देऊन टाकला, सगळ्या भक्तांना देऊन टाकला. काय अभिशाप दिला तर म्हणतात की हे लोक जे आहेत, जे भगवान शंकराचे भक्त आहेत, जेवढे देवाचे भक्त आहेत, हे सगळे कसे होतील तर सांगितले, भगवान शंकर जसे शौच आचारातून विहीन आहेत, त्यांना स्नान करणं आणि न करणं सारखंच आहे, ते काही करत नाही, अत्यंत उन्मत्त सारखे राहतात. त्या ठिकाणी जटा सुद्धा बांधलेले नसतात, जटा इकडे तिकडे विस्कटलेल्या आहेत, त्यांच्या अंगावरती चिता भस्म आहे, गळ्यात मुंडमाळा आहेत, काय म्हणतात त्याला, हडकाच्या माळा आहेत. आणि अत्यंत मलिन असं आचरण करणारे जे भगवान शंकराचे भक्त आहेत ते पण असेच होऊन जाऊ. अशाच प्रकारे त्यांचं आचरण शौच आचाराच्या विहीन, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शुद्धीचं काही दक्षता नसली पाहिजे. मग शुद्धी अनेक प्रकारची असते बरं का. आणि मूळ म्हणजे ना, आपल्याला स्वाभाविक बाहेरची पण शुद्धी पाळली पाहिजे. आणि ती बाहेरची शुद्धी जर पाळली तर आंतरिक शुद्धी हळूहळू होते. नाही तर आंतरिक शुद्धी आपण काय नाही, मन चंगा तो सगळं आपलंच, मनच चांगलं पाहिजे. अहो तुमचं मन कितीही निर्मळ असू द्यात, बाहेरून पण निर्मळ राहिलं पाहिजे माणसाने. आणि बाहेरून जर निर्मळ राहिला तर आतलं मनही निर्मळ होऊन जातं काळांतराने. मग ते संत महापुरुष जे आहेत, ज्यांचं मन निर्मळ झालंय, आता त्यांनी बाहेरून काहीतरी नाही स्वच्छ केलं तरी चालतंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबन. तुम्ही म्हणावं काय साबण लावायचंय त्याला, तुकाराम महाराज म्हणतात बाहेरच्या अंगाच्या स्वच्छतेची काही गरजच नाही. असं नाही बरं का, बाहेरची पण स्वच्छता आवश्यक आहे. तुकाराम महाराजांनी हे सांगितलं पुन्हा करता. तुमचं जर जीवन निर्मळ आहे, नुसतं वरूनच घासताय तुम्ही तर काही त्याचा उपयोग नाहीये. त्याच्यामुळे वरूनही घासा आणि आतूनही चांगल्या प्रकारे घासा, चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. तर बाहेरूनही स्वच्छ असलं पाहिजे, शौच आचार विहीन नकोय. मग त्याच्याकरता सांगितलंय, जेव्हा तुम्ही शौचाला जाल तर कशा प्रकारचे नियम पाळले पाहिजे. बघा संत लोक, साधू संत लोक एवढे नियम पाळतात की आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. तर जेव्हा लघुशंकाला गेले तर ते काय करणार, हातपाय व्यवस्थित धुणार, गुळणा करणार, चेहऱ्यावरून पाणी मारणार, 2-3 वेळा हात धुणार, खूप स्वच्छता त्याच्यामध्ये नियम पाळतात. आणि त्याच्यानंतर मग आसनावर पाय ठेवणार. जर शौचाला गेले तर ते पूर्ण वस्त्रासहित आंघोळच करणार, त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठे शिवणारच नाही, दुसरीकडे हात लावणार नाही. ज्या वस्तूला हात लावला ती वस्तू पण धुवून काढणार. म्हणजे एवढे नियम पाळतात. आणि असं बऱ्याचदा असं झालं होतं की ह्या नियम पाळता पाळता कधी कधी आजारी जरी पडले, अनेक वेळा जरी बाहेर जावं लागलं तरी सुद्धा ते तेवढ्या वेळा आंघोळ करतात, हा नियम पाळतात. आणि म्हणजे शरीर प्रकृतीला पाहिलं पाहिजे शेवटी, पण तरीही नियम पाळतात हे संत महात्मे. कधीही ह्या नियमाच्या विरहित नसतात. ह्या नियमाच्या विरहित कधी जर राहायची वेळ आली तर दुःख पण नाही पाळलं पाहिजे, नाहीतर मग त्याचं पण दुःख होतं. काही हे नियम सुद्धा बंधनाचं कारण म्हणतात कधी कधी.
कारण आम्ही फार नियमात राहतो म्हणून शेवटी ते नियम सुद्धा आपल्या अंगावरती हावी होतात. मग असंही व्हायला नकोय. काय समस्या झाली का? अच्छा. तर मग अशा प्रकारे हे सगळं केलं पाहिजे, शौचाचार पालन केला पाहिजे. परंतु या ठिकाणी भृगु ऋषींनी शाप देऊन टाकला की भगवान शंकराचे जे भक्त आहेत ते उन्मत्त सारखे राहतील, ते अत्यंत शौच आचारविहीन, वेदाच्या आज्ञेच्या अत्यंत विरुद्ध काम करणारे होतील. वेदाने जे सांगितले त्याच्या विरुद्धच काम सगळं करतील, उन्मत्त राहतील. आणि अशा प्रकारे हे सगळं जे काही सांगितलं अमंगळ वेश खूप सुंदर प्रकारे सांगितलं. तमोगुणामध्ये निरंतर राहणार आहेत. भगवान शंकर जसं अमंगल वेश धारण करतात, एक तर ते कपडे घालत नाही, नग्न राहतात. आणि जर त्याच्यात वरून फक्त काय नरमुंडमाळा घालतात, घातलीच तर मग त्यांना कपडे कशाचे लागतात? व्याघ्रांबर लागतं. ते अशाच आपल्यासारखी काही रेशम वगैरे काही घालत नाही, त्यांना काय लागतं? व्याघ्रांबर. अशा प्रकारे अमंगळ वेश धारण करणारे भगवान शंकर यांच्यासारखे त्यांचे सगळे भक्त होऊन जावो, यांच्यामध्येही कुठल्याही प्रकारे शौचाचार, कुठल्याही प्रकारची सात्विकता उरायला नको आहे. मंद बुद्धी होऊन जातील. त्यानंतर खूप काय संप्रदाय आदी जेवढे आहेत चांगले, त्या संप्रदायाच्या विरहित आणि शैव संप्रदायामध्ये दीक्षित होऊन त्या ठिकाणी काय करतील? सुरा म्हणजे दारू, सुरा आसव जे आहेत ना, मदिरा पान केल्यानंतर जी नशा चढते, नशा चढणारे जेवढे पदार्थ आहेत अशा पदार्थांमध्ये या सगळ्या शंकराच्या भक्तांची आसक्ती होऊन जाईल. म्हणजे सगळे काय करतील? नशा करतील. आणि त्याच्या बरं करतात पण लोक बरं का, बम बम बोले आणि ते भगवान शंकराला चालतं म्हणे की देवाला चालतं नाही का. काशी विश्वनाथ बाबा, दंडपाणी भैरवनाथाला दारू चालते म्हणे. आम्ही पिलं तर काय झालं? बरोबर की नाही? आणि ते बसून तिथे मग अगदी मोठ्या तोफा सोडतात. अहो, भगवान शंकराच्या बरोबर आपण कुठे बरोबरी करणार आहे? परमात्मा तो परमात्मा आहे. आपल्याला आपलं बघितलं पाहिजे ना. नाही तर आपले सगळे फुफ्फुस सगळे कामातून जातील ते जर करत बसलात तर. मग भोलेनाथाचा प्रसाद आहे असंही म्हणतात. आणि वरून बरं तुम्ही प्रसाद घेत नाही भोलेनाथाचा, मग कसले तुम्ही भोलेनाथाचे भक्त असंही वरून म्हणतात. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही शोभा देत. ह्या परमात्म्याच्या ठिकाणी त्यांची लीला आहे, ते जे करतील. आणि कुठे बरं पाहिले की भगवान शंकर ते बम बम बोले करतात म्हणून काय म्हणतात त्याला? अच्छा, ते भगवान शंकर कुठे कुठे तुम्ही पाहिले बरं ते करतायत? कुठे मदिरा पान करतायत? भगवान शंकराने विष प्यायलंय, याचं प्रमाण आहे शास्त्रामध्ये. जर ते विष पिऊ शकतात, ते विष पिऊन पचवू शकतात, त्यांना काही होत नाहीये, तर त्यांनी हे सगळं केलं तर त्यांना काय फरक पडणार आहे? कशाने? त्यांना कुठली नशा नाही चढू शकत. नाही, वर्णन तर मी तरी काय ऐकलं नाही असं कुठे. तर शिवपुराण तर वाचलंय ज्याच्यामध्ये कुठे असं नाहीये भगवान शंकरांनी कधी मदिरा पान मुक्तमुख या सगळ्या गोष्टी. तर कधी जर असलं तर तमोवेशामध्ये त्या ठिकाणी जेव्हा संहार करण्याची गोष्ट आहे ते कदाचित तिथे पाहिलं जाऊ शकतं. परंतु परमात्म्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे आरोप करणं चुकीची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणू अहो पण भगवान परमात्म्याने विष प्यायलेलं आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तर त्यांना चढू शकत नाही. जर विष ज्याला नाही चढलं त्याला दारू काय चढेल बरं? काय विचार करा जरा. त्या व्यक्तीला दारू कशी काय चढेल? त्या व्यक्तीला ही कोणतीच नशा नाही चढू शकत. आणि जो व्यक्ती आधीच नशेत आहे, जो अत्यंत मस्तीमध्ये आपल्या, ज्याला राम नामाची नशा आधीच चढलेली आहे आणि जी कधी उतरतच नाही, अशी चढली ती उतरतच नाही, उतरूच शकत नाही, मग अशा नशेमध्ये जे निरंतर आहेत त्यांना दुसरी कोणतीही नशा काहीही करू शकत नाही. ही सगळी नशा आपल्याला चढते. जीव अज्ञानी लोक आहेत जे विषयरूपी मदिरा पितात आणि त्याच्यामध्ये मस्त होऊन राहतात. विषयरूपी मदिरेमध्ये एवढा मोठा विषय आहे, एवढा विष आहे की ते अशा प्रकारे चढतं, अवघं आयुष्य निघून जातं, पूर्ण जीवन निघून जातं, तरी उतरत नाही. रात्री पिलेली सकाळी उतरती, पण ही विषयरूपी मदिरा अशी आहे की ती पिल्यानंतर जीवन सगळं निघून जातं पण उतरत नाही. कधी उतरते बरं? नाही, मेल्यावर काय होतं ना, मेल्यावर उतरायची कोणाची? तर गेला ना. आता नाथरांनी 3 उदाहरणं दिली. श्रीमंतीची धुंदी गरिबी आल्यानंतर, तारुण्याची धुंदी म्हातारपण आल्यानंतर, आणि भक्तीची धुंदी अशी ती उतरतच नाही. अच्छा, श्रीमंतीची धुंदी गरिबी आल्यानंतर आठवण येते. संत महापुरुषांचे उदाहरण पण बघा, एकापेक्षा एक श्रेष्ठ. तरी विचार करा, एखाद्या माणसाला जीवनामध्ये अत्यंत अनुभव आले, वाईट वाईट सगळ्या ठेचा लागल्या,
मग त्यावेळी तरी लक्षात यायला पाहिजे ना की मी विषयरूपी मदिरेमध्ये ग्रासलेलो आहे. म्हणजे ठेच लागल्यानंतर माणसाला कळतं की अरे मी रस्त्याने चालतोय, तोपर्यंत कुठल्या तरी भलत्याच विचारात असतो. तसंच जीवनामध्ये जेवढे दुःख येतात ना ते हे सांगण्याकरतात की तू जीवन जगतोय, नाही तर आपण नुसतं गाढवासारखं जगत असतो. तू जीवन जगतोय, तुझं हे जीवन आहे, हे काही फालतू वेळ दिलेला नाही देवाने. हे जीवन कसं जगायचं असतं तेव्हा तरी थोडं थोडं शिकलं पाहिजे. एकानंतर एक एवढे दुःखाचे मोठे मोठे संकट येतात सगळे डोक्यावरती, त्यावेळी तरी माणसाला लक्षात यायला पाहिजे. तेही नाही येत लक्षात. फार अत्यंत दुःखद गोष्ट आहे ही. याच्यामध्येही ध्यानात आलं पाहिजे. मग विषयाच्या मदिरेमध्ये ग्रासलेले आपण सगळे आहोत आणि जर परमात्म्याच्या भक्तीमध्ये गेलो, जसं भगवान शंकर रामनामाच्या भक्तीमध्ये मस्त आहेत निरंतर, त्यांच्याप्रमाणेच आपण जर त्यांच्यामध्ये तल्लीन झालो, नामचिंतनामध्ये भगवत भक्तीमध्ये तल्लीन झालो तर फार मोठी आनंदाची गोष्ट आहे ही. या ठिकाणी भृगु ऋषींनी जो शाप दिलाय ना तो एक प्रकारचं वरदानही असू शकतं. कारण तुम्ही ते काय म्हटले, भगवान शंकरासारखेच हे उन्मत्त होतील. भगवान शंकर जसे आहेत तसेच ते काय होतील, अगदी सगळं काही शौचाचार विहीन म्हणण्याचा अर्थ इथे असा नाही. भगवान त्यांना गरज नाही शौचाचार करण्याची. त्याच प्रकारे हा आशीर्वाद शंकरांच्या भक्तांना लागेल की तुम्ही पण अशा स्थितीवर पोहोचाल एक दिवस की तुम्हाला ह्याच्या सगळ्याची काही एक गरज पडत नाही. काय केल्याने? भगवान महादेवाची भक्ती केल्याने. तुम्ही पण जटा बांधतान, अंगाला राख लावतान, हाडकाची माळ घालतान, अशा प्रकारे हे सगळं सांगितलेलं आहे. पण तरीही हा अभिशाप आहे आणि हा अभिशाप खूप खूप अत्यंत भयानक आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही लोक फार नीच आहात. भृगु ऋषी म्हणाले की धर्म मर्यादाचे जेवढे संस्थापक आहेत ते ब्राह्मणच आहेत. धर्म मर्यादा काय आहे हे शिकवणारे ब्राह्मणच आहेत आणि तुम्ही ब्राह्मणांना शाप दिला. एवढं निंदित काम तुम्ही केलं, खूप विचित्र काम केलं आणि याच्यातूनच कळतं की तुम्ही ब्राह्मणांचे फार मोठे अपराधी आहात आणि तुम्ही पाखंड आचरण करण्यासाठी स्वतः प्रस्तुत आहात आणि दुसऱ्यांनाही पाखंड शिकवण्याकरता तुम्ही तयार आहात. त्याच्यामुळे वेद मार्ग जेवढा आहे तो कल्याणकारी मार्ग तुमच्याकडे येणार नाही. अशा प्रकारे खूप अत्यंत क्रोधामध्ये येऊन तळतळाट जो आहे तळतळून अभिशाप देऊन टाकला. आणि त्या ठिकाणी भृगु ऋषी आता म्हणाले की असं सगळं जेव्हा हे ऐकलं भगवान शंकरांना खूप वाईट वाटलं की अरे मला अभिशाप मिळाला होता तिथपर्यंत ठीक होतं, दक्षाने जे काही बोललं ते मला तर खूप छान वाटलं होतं, पण यांनी तर माझ्या भक्तांनाच अभिशाप देऊन टाकला, हे काही चांगलं झालं नाही. भगवान शंकर त्या ठिकाणी थोडंसं खिन्न मनाने उठले आणि आपल्या सगळ्या जेवढे समुदाय होता, शिवगण जेवढे होते सर्वांसोबत त्या ठिकाणी तिथून सभेतून निघून गेले. अशा प्रकारे आता भृगु ऋषी त्या ठिकाणी, बाकी देवता लोक उरलेले आहेत आणि भगवान विष्णू जे या यज्ञाचे मुख्य काय होते, देवता होते, त्या ठिकाणी यज्ञ पुरुष होते. मग भगवान श्री विष्णूंनीही त्या ठिकाणी आपला भाग घेतला आणि ते निघून गेले. सहस्र वर्षापर्यंत चालणारा हा यज्ञ त्या ठिकाणी देवता लोकांनी पूर्ण केला, आटोपून घेतला आणि ते सुद्धा आपल्या आपल्या घरी सगळे निघून गेले. अशा प्रकारची ही घटना आहे. आणि मग तेव्हापासूनच हे सासरे आणि जावई यांच्यामध्ये काय झालं, विरुद्ध. कोण, भगवान शंकर आणि त्यांचे सासरे दक्ष, या दोघांच्या मध्ये मग मात्र सगळी कट्टीच झाली. आता पहिल्यासारखं काही पटत नाही. मग खूप अशी विचित्र परिस्थिती आणि त्याच मध्ये बदला घ्यायचा. भगवान शंकरांनी त्या सभेमध्ये जसं प्रजापती दक्षाचा अपमान केला त्याच प्रकारे दक्ष प्रजापतीनेही मोठ्या यज्ञाचं नियोजन केलं आणि मुद्दामच त्या ठिकाणी भगवान शंकराला निमंत्रण दिलं नाही आणि त्याच्यामुळे त्याला अपमान करायचा आहे भगवान शंकराचा, असं त्यातून त्या ठिकाणी स्पष्ट होतं. सगळ्यांना निमंत्रण आहे, यज्ञाचा सगळ्यांना भाग दिलेला आहे आणि तसं तर भगवान शंकरांना भाग दिल्याशिवाय यज्ञ कुठलाच पूर्ण होत नाही. तरीही या ठिकाणी दक्षाने यज्ञाचं नियोजन केलं आणि कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे त्या ठिकाणी भगवान शंकरांना निमंत्रण दिलं नाही. त्या ठिकाणी देवी सती म्हणते, मग देवा, भगवान शंकरांना प्रार्थना करते की मला तर जायला पाहिजे, असं कसं तुम्ही म्हणताय की जायचं नाही, निमंत्रण नाही, मग काय झालं? निमंत्रण नसलं तरीही काय करायला पाहिजे, जायला पाहिजे की नाही? का बरं जायला पाहिजे? माहेर आहे ना हो, वडिलांच्या घरी कार्यक्रम आहे, वडिलांनी निमंत्रण नाही दिलं तर काय झालं? आपलं काम आहे, आपण गेलं पाहिजे. आपल्या माणसाला तसे निमंत्रण नसतं, नाही का?
म्हणतात ना, काय आपलेच माणसं आहेत, आपल्याला कोण निमंत्रण द्यायचं, पण तरी जावई निमंत्रणाशिवाय येत नाही बरं का. भगवान शंकर म्हटले की जायला नाही पाहिजे. शिवाय मुद्दाम निमंत्रण द्यायचं टाळलं असेल तर गेलंच नाही पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रसंग आहे. तरी देवी सती म्हणते की नाही, तसं नाही. कथम सुताया पितृगेह कौतुकम निशम्य देह सुरवर्य नेंगते अनाहुता अप्यभियंती सौहृदम भर्तृगुरुर्देह कृतश्च केतनम. अशा प्रकारे सांगितलंय की मग मी तर त्यांची मुलगी आहे, खूप आवडती मुलगी आहे, आणि वडिलांच्या घरी एवढा सुंदर कार्यक्रम चाललेला आहे आणि याचं मला माहीत असून मी जायचं नाही, असं कसं झालं. शेवटी मी माझं शरीर जे आहे, हे माझं शरीर दिलं कोणी मला, माझं त्यांच्यापासून बनलेलं आहे हे शरीर, आणि त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे जाण्याची माझी तीव्र इच्छा आहे आणि निमंत्रणाची गरज नाही. तर सांगितले का नाही, तर सांगितले भर्तू, तर सांगितले पतीच्या घरी, कोणत्याही स्त्रीला पतीच्या घरी जाण्याकरता निमंत्रणाची गरज नाहीये. बरोबर आहे ना. तर तिचंच घर येते, पतीचं घर म्हणजे काय, तिचंच घर आहे, तिच्याच घरात जायला तिला कोणी थांबवू शकत. दुसरं सांगितले की गुरूंच्या घरी कोणालाही निमंत्रणाची आवश्यकता नाही. तसं तर गुरूंच्या घरी निमंत्रण कुणी देत पण नाही, कशाला पाहिजे निमंत्रण. आता तुम्ही असं म्हणा, आनंदाश्रम स्वामीजी महाराजांच्याकडे तुम्ही या बरं का, एक एक करून निमंत्रण, किंवा स्वामीजींच्या शिष्य लोकांनी निमंत्रण द्यायचं तुम्हाला की तुम्ही या. तुम्हाला जर गरज आहे, तुम्हाला जर आवड आहे, गरज म्हणजे आपल्याला खरी गरज आहे गुरूंची, आणि जर आपल्याला गुरूंचा आशीर्वाद पाहिजे आहे तर आपणच आपल्या मनाने गेलं पाहिजे. मला बोलवलंच नाही म्हणून मी गेलो नाही, ही काय पद्धत आहे, असं तर होऊ शकत नाही. म्हणून गुरूंच्याकडे जाण्याकरताही आपल्याला कुठल्या निमंत्रणाची गरज नाही. पुढे सांगितले आई वडिलांच्या घरी जाण्याकरताही कोणत्याही निमंत्रणाची गरज नसावी. आई वडिलांच्या घरी कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही वेळी तुम्ही जाऊ शकता. काही पण स्थिती असू द्या, तुमच्याकडे काही नाहीये तरी पण जाऊ शकता. जातात की नाही तुम्ही, जाता की नाही, जाताना कसं जाता आणि येताना कसं येता. वा वा वा, उत्तर एकदम परफेक्ट मिळालं. मी तर काय विचारलं होतं, जाताना कसं जाता, येताना कसं येता. जाताना मोकळ्या हाताने जायचं आणि येताना एवढ्या पिशव्या की सोबत पण कुणाला तरी पिशव्या वागवायला आणायचं, नाही का. बरोबर आहे. आई वडिलांच्या घरी गेल्यानंतर ती खरी मजा आहे. मग तेच सांगितलंय, देवी सती म्हणते की आई वडिलांच्या घरी जायचंय मला, त्याच्यामध्ये निमंत्रणाची काय गरज आहे, मी अशीच जाऊ शकते, काही आवश्यकता नाही. त्याचबरोबर सांगितलं सुहृद, जेवढे आपले हितचिंतक लोक आहेत, ज्यांचं खरंच आपल्यावर मनापासून प्रेम आहे, अशा लोकांच्याकडे सुद्धा बिना निमंत्रणाचं आपण कधीही जाऊ शकतो. आणि त्याचं प्रेम आहे म्हटल्यानंतर आपल्याला पाहून त्याला आनंदच होणार आहे. मग खरोखर ज्याचं प्रेम आहे तिथेच जायचं, असं कुठेही जायचं नाही. अशा प्रकारे देवी सती त्या ठिकाणी सांगते. मग म्हणून हे देव, हे महादेव, तुम्ही माझ्यावर कृपा करा, माझी खूप तीव्र इच्छा आहे, कृपा करून मला जाण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी अनुमती द्या. बघा, मी तर तुमची अर्धांगिनी आहे, तुम्ही तुमच्या अर्ध्या अंगामध्ये मला स्थान दिलं, तुमची फार मोठी कृपा आहे माझ्यावरती. मग कृपा करून आणखी एवढीशी कृपा करा की मला वडिलांच्या घरी जाऊ द्या. अशा प्रकारे आपल्या प्रिय पत्नीचे वचन ऐकून भगवान शंकर आता बोलायला लागले की समजावून कसं सांगायचं. बरोबर की नाही, समजावून कसं सांगायचं. आणि महिला बरं अशा प्रकारे रुसतातही की, आणि ते रुसण्याचं कारण पण त्याच्या मागे एक पुरुष असतो. महिला रुसतात, त्यांच्या रुसण्यामागे पुरुषाचाच हात असतो, पण त्यालाच माहित नसतं की त्यांनी केलंय काय नेमकं, आणि ते सांगतही नाही नेमकं. अशा प्रकारे भगवान शंकर विचारतात. बघा, देवांचे पण जर पत्नी असेल तर त्यांना सुद्धा विचार करून, अनेक प्रकारे विचार करून त्यांच्याशी व्यवहार करावा लागतो. कारण शेवटी स्त्री आहे, पत्नी आहे, आणि घराची लक्ष्मी म्हटल्यानंतर फार जपलं पाहिजे. तर भगवान शंकर आता विचार करताय काय सांगायचं हिला, की माहेरी जाऊ नको. तर अत्यंत सुंदर सुंदर तर्क देऊन सांगितलं की देवी, हे बघा, अशा ठिकाणी आपण नाही गेलं पाहिजे. अत्यंत आत्मीय व्यक्ती जरी असला, अत्यंत आत्मीय, परंतु जो व्यक्ती अंतःकरणामध्ये एखाद्या विषयी, कोणाही विषयी मनात जर राग, द्वेष, काहीही मत्सर, ईर्षा आदी भरून ठेवला असेल मनात, ज्याच्याविषयी, कुणाच्याही विषयी असू द्या,
एखाद्या मदमत्सर व्यक्तीच्या मनामध्ये अनेक कुविचार चाललेले असतात. अशा ठिकाणी कधी जावं नाही. आपल्याविषयी नसलं तरी चालेल, दुसऱ्याविषयी का असेना, पण तरी जायचं नाही. तर त्या दुसऱ्याच्या विषयी त्याला द्वेष आहे, आपल्याविषयी होणार नाही याची काही गॅरंटी आहे का? त्याच्या मनातच स्वभावच त्याचा द्वेष करण्याचा आहे. त्याच्यामुळे अशा ठिकाणी जायचं नाही. तर सांगितलं की अत्यंत सुंदर प्रकारे भगवान शंकर सांगतात. श्री भगवान उवाच त्वयोदितं शोभनमेव शोभने अनाहुता अप्यभियन्ति बन्धुषु ते यद्यनुपादित दोषदृष्टयो बलीयसा नाथ्यन्मदेन मन्युना. तर भगवान शंकर सांगतात की हे बघा, तुम्ही सांगितलं हे चांगलं आहे, परंतु अत्यंत देहाभिमानी व्यक्ती, देहाभिमान म्हणजे देहादी जेवढ्या अनात्म वस्तू आहेत यांना आत्म समजून त्याच्यामध्ये जो अत्यंत आसक्त आहे, अत्यंत मोहित आहे, अशा व्यक्तीला म्हटले देहाभिमानी व्यक्ती. जो अत्यंत मद आणि क्रोधामध्ये निरंतर आविष्ट असतो, ज्याचं अंतःकरण द्वेष आणि रागाने पूर्णतः भरलेलं असतं. असे दोषयुक्त अंतःकरण असलेल्या वृत्तीच्या माणसाकडे नाही गेलं पाहिजे कशाच प्रकारे. आणि त्यांनी मुद्दाम निमंत्रण नाही दिलेलं, त्यांच्या मनामध्ये क्रोध आहे, द्वेष आहे, दोष आहे हे मात्र स्पष्ट कळतं. त्याच्यामुळे जायचं नाही. आणि दक्षाकडे सगळं काही आहे बघा. सत्पुरुषांचे 6 गुण सांगितले ते भगवान शंकरांनी. बघ कसं सांगितलं, तू सरळ सरळ म्हटलेच नाही जाऊ नको म्हणून, कारण दिले की जायचं नाही. का जायचं नाही तर सांगितलं हे बघा, हे कारण आहे. जसं विद्या तप धन सुदृढ शरीर युवावस्था आणि उंच कुळ, एकदम उच्च कुळ ज्याचं आहे तो फार मोठा व्यक्ती आहे म्हटलंय. हे सत्पुरुषांचे लक्षण आहेत. विद्या तपो वित्त वपुर वयः कुलैः सतांगुणैः षडभिः असत्तमो तमेव तरैहि. तर भगवान शंकर सांगतायत की विद्या, ज्या माणसाकडे विद्या आहे फार श्रेष्ठ व्यक्ती आहे. त्याच्याकडे जर तपही आहे तर आणखी मोठी गोष्ट आहे. तप आणि सोबतच जर त्याच्याकडे धनही भरपूर आहे तर तेही आणखी मोठी गोष्ट आहे. बरं, एवढं असूनही उपयोग नाही. ज्याच्याकडे विद्या आहे, ज्याच्याकडे तप आहे, ज्याच्याकडे धन संपत्ती आहे, परंतु जर शरीर साथ देत नाही, शरीर जर रोगाची खाण आहे तर काही उपयोग नाही. म्हणून सुदृढ शरीर पाहिजे. सुदृढ शरीर सुद्धा फार मोठी संपत्ती आहे. पुढे सांगितले की सुदृढ शरीरही, आणि तेही कसं युवावस्थेतच मिळतं ना. युवावस्था विषय भोगांमध्ये जो व्यक्ती विषय सहजपणे भोगू शकतो, अनेक प्रकारचे उड्या मारू शकतो, नको ते कामं ते करू शकतो. पण एकदा वय झालं की काय होतं, तुम्ही पूर्वी जे कामं करत होते आता करू शकता का? नाही करू शकत. का? युवावस्था निघून गेली ना. तर युवावस्था हे सुद्धा फार मोठं धन आहे. त्यानंतर उंच कुळ, ज्याच्याकडे उच्च कुल आहे. अशा प्रकारे हे 6 जे गुण आहेत हे सगळे सत्पुरुषांची लक्षणं आहेत. आणि हे सत्पुरुषांचे हे चांगले गुण आहेत. तेच जर हे सगळे गुण जर एखाद्या नीच पुरुषाला मिळाले तर हेच गुण त्याचे फार मोठे दुर्गुण बनून जातात. कारण या सगळ्याचा त्याला अहंकार येतो. काय येतो? माझ्याकडे विद्या आहे, फार मोठी विद्या आहे, अहंकार आला. माझ्याकडे तप आहे, माझ्यासारखा तपस्वी कुणी नाही, अहंकार आला. माझ्याकडे धन आहे, श्रीमंत आहे मी, गरीब लोकांना तो नगण्य समजेल. अशा प्रकारे जो अत्यंत धनवान आहे, जो तपस्वी आहे, ज्याच्याकडे विद्या आहे, अहंकार येऊन गेला. ज्याचं शरीर पण चांगलं आहे अजून, कारण की शरीर एकदा गळालं की माणूस थोडा गळतोच. अहंकार थोडा जातोच कुठेतरी. काय म्हणतात, थोडा तरी गळतोच ना अहंकार. नाही आता नाही जमणार, मला माघार घ्यावा लागते ना. पण चढाव महाराज झाडावरती नाही, तुम्ही नाही बरं का, तुम्ही तर अजूनही पोलावर चढताय, तुमचा विषय नाही चालला, तुम्ही काहीही करता, पण तरी माघार घ्यावी नाही आता मला जमणार नाही. त्यावेळी मी करत होतो कारण वय चांगलं होतं, परंतु आता जमत नाही. युवावस्था जी आहे ती त्यांना मिळते. सुदृढ शरीर मिळालेलं असतं आणि त्यात जर उच्च कुळ असेल ना, कुलीन व्यक्ती, तर आम्ही मोठे लोक. आम्ही काय म्हणतो, आम्ही कोणते कुळ होते? 96 कुळी मराठे आहोत. या उंच कुळाचाही अभिमान होऊन जातो. काय अभिमान कामाचा नाही बरं का, त्याचंही काही गरज नाही. भक्तीमध्ये हे सगळी बाधा आहे. हे जर मिळतंय तर चांगली गोष्ट आहे. एखादा व्यक्ती ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला आहे, खूप भाग्याची गोष्ट आहे त्याच्या ठिकाणी. परंतु मी ब्राह्मण आहे याचा जर अहंकार त्याला झाला तर तीच भाग्याची गोष्ट त्याच्या दुर्भाग्याची होऊन गेली. तेच धन त्याचं दुर्भाग्य ठरवते, तीच विद्या त्याला दुर्भाग्य देईल.
जर विद्येचा अहंकार केला, तपाचा अहंकार केला तर तुम्हाला दुर्भाग्य मिळते. हेच त्या ठिकाणी भगवान शंकर सांगतात की ज्या व्यक्तीकडे सगळं आहे पण त्याचा जर अहंकार झाला तर तो व्यक्ती विनाशाला जातो. आणि तुमच्या वडिलांच्या बाबतीत अगदी हेच झालंय. त्याचं चित्त व्यवस्थित नाही, अव्यवस्थित झाले. त्याच्याकडे सगळे परंतु उन्मत्त झालेला आहे, अहंकारामध्ये फुगलेला आहे आणि त्याला साराचं ज्ञान नाही. सार घ्यायला पाहिजे, असार सोडायला पाहिजे. त्याच्याकरता किती चांगल्या गोष्टी ग्रहणीय आहेत, परमात्म्याच्या वास्तविक स्वरूपाला, वास्तविक तत्वाला तो ओळखत नाही. अशा प्रकारे भगवान शंकरांनी समजावून सांगितलं, अनेक प्रकारे सांगितलं, परंतु आता काहीही उपयोग होत नाही. अनेक प्रकारे समजावून सांगितलं. भगवान शंकर म्हणतात त्याची बुद्धी अत्यंत कुटील झालेली आहे. म्हणून माझी तर अशी काय म्हणतात, एक स्वतः माझी सल्ला आहे हा की तुम्ही तिथे जाऊ नये. अशा प्रकारे अनेक प्रकारे समजावून सांगितलं भगवान शंकरांनी. आणि इथे हा अध्याय कोणता आहे, उमारुद्र संवाद नामक हा अध्याय त्या ठिकाणी समाप्त झाला. 3रा अध्याय आहे 4th स्कंधाचा. मग अशा प्रकारे अनेक समजावून सांगूनही ऐकलं नाही. एवढं सांगूनही जर ऐकलं नाही तर पुढे काय होईल. अशा प्रकारे आता प्रश्न येईल पुढच्या 4थ्या अध्यायामध्ये. आपल्याला वेळ आहे का? 10 मिनिट वेळ आहे. 10 मिनिटं वेळ आहे. मग थोडं सांगू मग, हे की नाही. तर त्या ठिकाणी सांगितलं, थांबवायचा प्रयत्न केला भगवान शंकरांनी, खूप व्यवस्थित प्रकारे सांगितलं, तरीही त्या ठिकाणी देवी सती ऐकायला तयार नाहीये. आणि आता तर उलट बघा, पती ज्यावेळेस कसं असतात, सर्वस्व असतात. पतीही परमेश्वर आहेत, परंतु परमेश्वरच जेव्हा इच्छेच्या विरुद्ध काही बोलायला लागतात तर महिलांसाठी ते पतीच अगदी मोठा भयानक देवता बनून जातात. बरोबर की नाही? बंद करा. तसंच या ठिकाणी असं सांगितलंय की अत्यंत व्याकुळ झाली ना देवी सती. ते म्हणते किती वर्ष झाले मी तुमच्याकडे राहिले. असं होतं की नाही, तुम्ही एखाद्या वेळेस म्हटले माहेराला जायचं, तिकडून म्हटले नाही जायचं, तुम्ही काय म्हणणार, काय इथं आल्यानंतर नुसते मरमर कामं करायची, तुमच्या घरामध्ये सगळं काही केलं, कधी एकदा तरी स्वातंत्र्याने जाऊ दिलं नाही, कधी प्रेमाने घेऊन गेले नाही, आणि जायची इच्छा आहे तर जाऊ देत नाही, असं नाही तसं नाही, नको नको ते तुम्ही सुरू करणार पहाडे. आणि असं बोलणार की तुम्ही पूर्ण 100% माहेरचेच होऊन जातात. हे जणू काय तुमचं काही नाहीच आहे. अशा प्रकारे क्रोधामध्ये आविष्ट होऊन जातात. कारण की प्रेम जागं झालेलं असतं. कुठे? आई वडिलांच्या प्रती, भावाप्रती, बहिणींप्रती. तिथं गेल्यानंतर ते सगळे पाहायला मिळतील, एकत्र जमू आम्ही, सगळ्यांच्या गाठीभेटी होतील आणि आमचे जे पूर्वीचं जे काही प्रेम आहे ते असं ओसंडून वाहेल. म्हणून मनामध्ये आधीच्या सगळ्या कल्पना धरून ठेवतात मनामध्ये. देवी सती म्हणते की माझी तर फार इच्छा आहे, बंधू बांधवांना पाहिलेलं किती दिवस झाले, खूप मोठी भेटायची इच्छा आहे. आणि स्वजनांच्या प्रती म्हणजे आपल्या लोकांच्या प्रती मनामध्ये जो स्नेह होता तो स्नेह आता बंधनाचं कारण बनला आणि तेच बंधन विनाशाचंही कारण बनतं. म्हणजे त्यांच्या प्रती प्रेम आहे, पण ते प्रेम बंधनाचं कारण नाही व्हायला पाहिजे की त्याच्याशिवाय आता नाही भेटलं तर मग मी मरूनच जाईल, प्राण त्याग करून देईल म्हणते की आता नाही त्यांना भेटलं की माझे प्राण तरी काय करू मी ह्याचं. त्यांना भेटलंच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये भेटावंच लागेल. अशा प्रकारे अत्यंत प्रबळ इच्छा व्यक्त केली. आणि भगवान शंकर तरीही जेव्हा मना करतायत जाण्याकरता, जाऊ नका, भगवान शंकर आणखी एक कारण देतात की हे बघा, आता तुम्ही दक्षाची पुत्री होत्या पण आता दक्षाची पुत्री नाहीये. तुम्ही दक्षाची अत्यंत प्रिय कन्या होत्या, परंतु आता तुम्ही माझ्या आश्रित आहात, तुम्ही माझी पत्नी आहात. म्हणजे माझा सन्मान तिथेच तुमचा सन्मान आहे, माझा अपमान तिथेच तुमचा अपमान आहे. आणि या ठिकाणी माझा सन्मान होत नाही म्हणून माझ्या बरोबर तुमचा देखील अपमान होणार आहे. तुम्ही जाऊ नका, तुमचा अपमान झालेला मलाही सहन होणार नाही. भगवान शंकर वरून हेही सांगतात की तुमचा तिथे अपमान होईल, यथोचित सन्मान केला जाणार नाही. एवढं सांगूनही देवी सती ऐकत नाही. उलट आता मात्र अशा प्रकारे रागातच बघितलं देवाकडे. म्हणलंय काय? अत्यंत क्रोधामध्ये बघितलं. भवम भवान्य प्रतिपूरुषम ऋषा, असं बघितलं की आता जशी काय देवी चंडी झालीये, एकदम क्रोधामध्ये. आता जणू काही भगवान शंकरांना एका दृष्टीमध्ये भस्मच करून टाकेल, एवढा क्रोध आला की काय म्हणे, असं कुठे असते, माझी जायची इच्छा आणि हे परत परत नाही म्हणतात. आता तुम्ही ऐकणारच नाही, मी अनुमती मागत होते आतापर्यंत, आता न सांगता निघून जाते.
भगवान शंकराला विचारलंही नाही बघा. आता अनुमती मागत होते, मला जायचं म्हणून सांगत होते, पण आता जायचंही नाही, मी चालले पण नाही, मी उठले आणि निघाले लगेच. भगवान शंकरांची काही आज्ञाही घेतली नाही आणि अत्यंत चित्त अत्यंत बेचैन मनामध्ये अगदी व्याकुळता झाली आपल्या माहेराप्रती जाण्याकरता. संपूर्ण जे अंग होतं कापायला लागलं. देवी सतीला निघायचंच आहे, कारण क्रोध आला होता भयंकर, निघायचंच आता. हे एवढं माझं जर मी पत्नी आहे, सर्वस्व त्याग करून जर मी यांच्याकरता आले तर माझी एवढीशी इच्छा प्रेमाने हे पूर्ण करू शकत नाही, म्हणून क्रोध आला. देवी सती निघाली. अशा प्रकारे निघाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकर म्हणतात की आता काही उपाय उरलेला नाही. आता एकटेच पायी जाण्यापेक्षा काय करावं आपण, वाहन द्यावं. आणि एकटेच जाणं पण उचित नाही ना, कारण की शेवटी काही झालं ते भगवान शंकर त्रैलोक्याचे स्वामी आहेत, राजा आहेत बघा. ते जरी स्मशानात राहिले असले, घरदार नाही त्यांना, परंतु त्यांच्याकडे वैभव काही कमी नाही कशाचं. ते म्हणाले की सगळं वैभवातच गेलं पाहिजे. त्यांचं वैभव काय, मग भूतप्रेतच त्यांचं वैभव आहे, पण ते तरी वैभव आहे ना, सोबत गेलं पाहिजे. भगवान शंकर म्हणाले की या सगळ्यांना सोबत पाठवावं, म्हणून अनेक शेकडो दास दासी, अनेक फार मोठे वाहन त्या ठिकाणी पाठवले आणि भगवान नंदिकेश्वराला आज्ञा दिली की नंदी जा बाबा आणि देवी सतीला घेऊन त्यांच्या वडिलांच्या घरी सुरक्षितपणे पोहोच करा. अशा प्रकारे आता देवी सतीला त्या ठिकाणी पाठवलं. हे सगळे देवी सती तर निघूनच गेल्या होत्या भागवताप्रमाणे बरं का, त्या निघून गेल्या होत्या. रामचरित मानसामध्ये तर मला असं वाटतंय की भगवान शंकरांनीच त्या ठिकाणी व्यवस्था करून दिली. आग्रहच केला तेवढा, भगवान म्हटलं ठीक आहे जा. अशा प्रकारे मग हे सगळं त्यांनी दिलं. या ठिकाणी असं झालं की देवी सती उठून निघून गेल्या, अगदी धडाधड चालायला लागल्या, वेगामध्ये चालत होत्या, म्हणून यांना बाकीच्यांनाही भगवान रुद्रांनी वेगामध्ये पाठवलं. भगवान नंदीश्वर पळत गेले, देवी सतींना प्रणाम केला, म्हटले आई आमच्यावर बसा तुम्ही पाठीवरती, आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला. अशा प्रकारे बाकी सगळे जे आहेत गण त्या ठिकाणी एकत्र आले आणि सगळे दास दासी आदी सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी वर्णन केलंय की जे सजावटीचे सामान आहे अनेक प्रकारचं दिलं होतं, शृंगाराचं सामान दिलं होतं. त्या ठिकाणी मैना पक्षी, गेंद म्हणजे चेंडू वगैरे, आरसा, कमळ, त्यानंतर खेळाच्या अशा अनेक सामग्री, खेळाच्या सामग्री. त्याच्यानंतर सांगितले छत्र, त्यानंतर चामर वगैरे असतं ना, चौरी अब्दागिरी ज्याला आपण म्हणतो, छत्र, डोक्यावरती छत्र, चामर, त्यानंतर अनेक राजचिन्ह, म्हणजे एका मोठ्या महाराणी आहेत ह्या प्रकारे त्यांना पाठवलं, विदा केलं. दुंदुभी वाजल्या, शंख वाजले, बासरी आदी अनेक प्रकारचे वाद्य वाजत अत्यंत सुंदर प्रकारे देवी सती यांचं प्रस्थान झालं. कैलासावरून कुठे निघायचंय, वडिलांच्या घरी चालल्या होत्या. आणि आता त्या वडिलांच्या घरी पोहोचल्यावर का लवकर पोहोचल्या. आणि तिथे गेल्यानंतर काय झालं, आता काय झालं ऐकायचंय की उद्या ऐकायचं? काय झालं? नाही, वेळ संपला. बरोबर त्या वेळेत ते तिथं पोहोचल्या. उशीर झाला नाही पोहोचायला, अगदी वेळेत पोहोचल्या. पण पोहोचल्यानंतर तिथे आता काय झालं हे ऐकण्याकरता आपल्याला एक दिवस वाट बघावं लागेल. म्हणून उद्या तुम्ही सगळ्यांनी या. उद्याचा प्रसंग खूप छान आहे. उद्याचा नाही म्हणजे इथून पुढे जे प्रसंग येणार आहेत खरंच अद्भुत आहे, फार विशेष, एक दिव्य अशी लीला भगवान शंकरी का करतात. आणि एक फार मोठं रहस्य इथे पण आहे. देवी सती कुणी सामान्य स्त्री नाहीये. भगवान शंकरांच्याकडे कुपित होऊन अशा प्रकारे त्या निघून गेल्या. निघून जायचं काय कारण आहे? जर पती आज्ञा देतात ना जायचं नाही, कारण की आई वडील जेव्हा लग्न लावतात मुलीचं तेव्हा काय सांगतात बरं? आता आजकालचे काय सांगतात मला माहित नाही, पण पूर्वीच्या काळी हे सांगत होते की पतीच्या घरी व्यवस्थित राहायचं, सासूचं ऐकायचं, पतीची आज्ञा पाळायची, विनम्र राहायचं, मोठ्यानं हसायचं नाही, मोठ्यानं बोलायचं नाही, आणि पतीच्या अगोदर जेवायचं नाही, पतीच्या अगोदर झोपायचं नाही, आणि पतीच्या नंतर उठायचंही नाही. या सगळ्या नियमाला सांगत होते. आता हे मी ग्रंथात वाचले बरं का. आता हे तुम्ही काय सांगता तुमच्या मुलींना हे तुम्हाला माहिती. आणि जर हे नाही सांगत ना तुम्ही, तर समजायचं तुम्ही काडी लावताय तिच्या प्रपंचामध्ये. जर तुम्ही वेगळं काय सांगताय, ही त्याचं ऐकायचं नाही, तिचं ऐकायचं नाही, काय ऐकते सारखं ह्या सगळ्या गोष्टी, तुमचा काय अधिकार आहे बरं? तुम्ही एकदा दान केलं ना, दान केलेल्या वस्तूवरती आपला अधिकार संपून जातो. हा, अनेक प्रकारचा त्रास तिथे असेल, कारण ते लोक पण काही चांगले असतात असंही नाहीये,
पण अनेक प्रकारे त्रास असेल तर तुम्ही आहातच, त्या ठिकाणी तुम्ही सहयोग करायला, आधार द्यायला आहातच, परंतु उलटी बुद्धी देण्याचं काम आपलं नाहीये. त्यांचं ऐका, सहन करा, थोडं शिका, समजून घ्या, समजावून सांगा, त्यांच्या ठिकाणी चांगल्या कर्मामध्ये साथ द्या, वाईट कर्मामध्ये समजावून सांगा, खळून सांगा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलींना शिकवल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी याच प्रकारे दक्षाने आणि त्यांची पत्नी म्हणजे देवी सतीची आई प्रसूतिनी यांनी सुद्धा सुंदर प्रकारे शिकवलं होतं. आणि त्यातली त्यात देवी सती काही कोणी सामान्य नव्हत्या. मग त्या अशा प्रकारे अवज्ञा नाही करू शकत पतीची, तरीही त्यांनी केलं. का केलं हे त्याचं कारण उद्या आपल्याला ऐकायचं आहे. फार विशेष कारण आहे. अशा प्रकारे आजची झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करू आणि वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.